सोबतच त्यांच्या पक्षाचे जे दुसरे एक नेते आहेत ते प्रत्यक्ष आले नाही, मात्र श्री धनंजय मुंडे यांनी देखील तशा प्रकारे फोन करून विनंती केली आणि मकरंदाबा पाटील हे मदत व पुनर्वसन विभागाचे जे मंत्री आहेत तेही या सगळं भूमिकेला आणि या भूमिकेला मदत म्हणून ते त्यांच्या निवडक काही आमदारांच्या सोबत थेट काँग्रेसच्या कार्यालयामध्ये त्यांनी येण्याच्या करता वेळ मागितली आणि इथे येऊन त्यांनी देखील हीच विनंती काँग्रेस पक्षाकडे आमच्याकडे केली। या सोबतच आमचे जे विविध नेते आहेत महाराष्ट्रातले, या सर्व विविध नेत्यांपर्यंत देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व त्यांच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांशी देखील संपर्क हा साधला आणि आज सकाळपासून जेव्हा आमचे मित्रपक्ष असणारे रोहितदादा पवार हे आज सकाळी भल्या पहाटे सकाळीच ते आले आणि सकाळी येऊन त्यांनी आमच्या पक्षासोबत असणारी बांधिलकी पुढे अशा स्वरूपामध्ये नेण्याची भूमिका जी आहे ती अधोरेखित करतानाच या निवडणुकीमध्ये अजितदादांकरता कुठेतरी सहकार्याची भूमिका ही तुमची असू द्यात ही त्यांनी भावना व्यक्त केली। बारामतीकरांना देखील हे मत आम्ही श्रद्धांजली म्हणून बारामतीकरांना मागत आहोत अशा प्रकारचा त्यांची भूमिका असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आणि सोबतीला जो काँग्रेस पक्षाने अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेचं त्यांनी तंतोतंत समर्थन केलं आणि काँग्रेसने घेतलेली जी भूमिका आहे ती अत्यंत योग्य आहे। नवे तर कर्नाटक सरकारने त्या ठिकाणच्या काँग्रेस नेत्यांनी हा गुन्हा दाखल होण्याकरता केलेल्या मदतीच्या संदर्भात त्यांनी आभार व्यक्त केले। दरम्यानच्या काळात काही उथळ वक्तव्य, हास्यास्पद वक्तव्य, प्रगल्भ अपरिपक्व वक्तव्य करण्यात आले त्या अनुषंगानं परिवाराशी त्यांचा त्या असणाऱ्या नात्याच्या अनुषंगानं त्यांनी त्या संदर्भात दिलगिरी देखील व्यक्त केली आणि इतपर काँग्रेस पक्षाचा तो अधिकार आहे, आपण निवडणूक लढत असाल तर कुठल्याही प्रकारचा आमचा विरोध आणि हरकत असू शकत नाही। मात्र एक भावनिक साथ त्या ठिकाणी बारामतीत घालण्याचा प्रयत्न हा रोहितदादा पवार यांनी देखील केला। सुप्रियाताई यांनी आज पहिल्यांदा या संदर्भामध्ये देखील त्यांच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या। शरद पवार साहेब यांनी देखील काँग्रेस पक्षाला कशा प्रकारे त्यांची सूचना आहे, कशा प्रकारची विनंती आहे आणि त्यांचं देखील पक्षश्रेष्ठीशी त्या संदर्भामध्ये आणि माध्यमांच्या माध्यमातून आणि थेट सुप्रियाताईंच्या माध्यमातून तशा प्रकारची त्यांची देखील भावना, अपेक्षा ही देखील आमच्याजवळ व्यक्त झाली आणि या सर्व गोष्टींसोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सर्व नेतृत्वाशी एकंदरीत चर्चा झाल्यानंतर एका निर्णयापर्यंत आम्ही आज आतापर्यंत पोहोचलेलो आहे। बारामतीची पोटनिवडणुकीत काँग्रेसनी लढायलाच पाहिजे आणि लढवल्याच जायला हवी ही काँग्रेस पक्षाची भूमिका या क्षणापर्यंत आम्ही ठाम आहोत। काँग्रेस पक्षाने बारामतीला वैचारिक लढाईच्या भूमिकेतून घेतलेला पाऊल हे अत्यंत योग्य आहे, यामध्ये कुठेही थांबता कामा नये ही असणारी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। मात्र या भूमिकेला कुठेतरी सामंजस्याची, संस्कृतीची असणारी एक जी किनार आहे या अनुषंगानं एक संस्कृती म्हणून, एक सभ्यता म्हणून एक संवाद मोठ्या प्रमाणात घातला गेला, या अनुषंगानं साथ देण्याचा देखील कुठेतरी भावना ही आमच्या सर्वांची आहे। आम्ही